नमस्कार, मी रामेश्वर चौरे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे 24 तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, अशी माहिती या ठिकाणी राज्य सरकारने दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या 1021 कोटी रुपये जमा होणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षाचा खरीप हंगामातील रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 1021 कोटी रुपये वितरित होणार आहेत. ह्याआधी पीक विम्याचे नुकसान भरपाई पीक विमा कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत होती. मात्र ह्यावेळी पहिल्यांदाच खरीप 2025चा पीक विमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित होणार असून त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यामध्ये DBTद्वारे पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. मित्रांनो, नुकसान भरपाईचे निकष ही कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम चांगली मिळणार आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून खरीप पीक विमा 2025 रखडलेला होता, त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरलेली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही तब्बल 1021 कोटी रुपयांची पीक विमा कंपन्यांना दिलेले असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीक विमा वाटप होणार आहे. तो पीक विमा DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. खरीप पीक विमा 2025 करिता तब्बल 96 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. त्यामध्ये सर्वाधिक पीक विमा तूर, मूग, सोयाबीन, उडीद, मका, कापूस, कांदा या पिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा भरलेला आहे. तर केंद्र सरकारकडून राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, तसंच कोणत्या पिकांना पीक विमा मिळणार आहे ह्याची आज यादी देखील केंद्र सरकारने राज्य सरकारने पाठवली आहे. मित्रांनो, कांदा, सोयाबीन, मूग, कापूस, उडीद, तूर, मका ह्या पिकांसाठी सुद्धा पीक विमा दिलेला आहे. तर मित्रांनो, उद्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यामध्ये आहे वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती, अहिल्यानगर, नंदुरबार, बीड, बुलढाणा, लातूर, पुन्हा गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, जळगाव आणि जालना, ठाणे, पालघर, पुणे, परभणी, भंडारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, धाराशिव, धुळे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, नागपूर ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 24 तासाच्या आत DBTद्वारे पीक विमा रक्कम वितरित होणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ही सर्वात मोठी बातमी होती. तर शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन आनंदाच्या बातमीसह. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.